नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या, थालीपीठ दाखवा किंवा थालीपीठ भाजणी दाखवा। तर आज आपण बघणार आहोत थालीपीठ भाजणी। त्याकरिता मी ही घेतली आहे अर्धा किलो बाजरी। ही बघा, अर्धा किलो बाजरी। जर तुम्हाला घरातून धान्य घ्यायचं असेल तर तुम्ही अशा 2 वाट्या किंवा ही 2 कप आहे बाजरी। हे गहू घेतले आहेत 1 कप, तांदूळ घेतले आहेत हा अर्धा कप, ज्वारी घेतली आहे अर्धा कप, मुगाची डाळ घेतली आहे अर्धा कप, उडदाची डाळ घेतली आहे अर्धा कप, आणि मी इथे डाळ न घेता चणे घेतलेले आहेत अर्धा कप, साबुदाणे घेतलेले आहेत अर्धा कप, धने घेतलेले आहेत पाव कप आहे। हे 1/4 इथे लिहिलेलं आहे किंवा वजनाने 50 ग्राम आहे, आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे। ह्या कपाने घ्यायचं असेल तर हे 1 अष्टमांशपेक्षा थोडे कमी। आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे कढई तापलेली आहे। मी ही बाजरी घालून घेणार आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे भाजताना, आणि सतत हलवायची आहे, नाहीतर ती अर्धी जळेल आणि अर्ध कच्चं राहील। म्हणून हे बघा, भाजणी ही अशी सतत आपल्याला हलवून घ्यायची आहे। आणि हे थालीपीठ अतिशय सुंदर लागतात। एवढ्या डाळी असल्यामुळे भरपूर पौष्टिक असतात। अगदी लहान मुलांना तुम्ही रोज खायला दिले तरी चालतील। छान आपण ही भाजून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनटं लागणार आहे बाजरी भाजायला। हे बघा, बाजरीचा असा तडतड आवाज यायला लागलाय आणि मस्त असा खमंग वास सुटलाय बाजरीचा। आता ही आपण काढून घेऊया। ही बघा, मी अशी स्टीलच्या भांड्यात काढून घेतली आहे। आता आपण गहू भाजून घेऊया। काढताना गॅस बारीक करायचा आहे, आणि आता गहू टाकल्यावर आपल्याला परत वाढवायचा आहे, मध्यम करायचा आहे, आणि गहू पण छान फुलू द्यायचे 2 ते 3 मिनटं। छान असे भाजून घ्यायचे। असं आपण सगळं एक एक करून भाजून घेणार आहोत। सर्व धान्य घेताना स्वच्छ आधी चाळून मग निवडून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात काही कचरा दगड असेल ते निघून जातील। आणि असं सतत छान हलवत राहायचं आहे। बघा, गव्हांचा पण असं तडतड आवाज यायला लागला आहे, गव्हांचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे। बघा, छान फुलायला लागलेत गहू। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात गव्हांचा कसा आवाज येतोय, फटफट फटफट। अगदी छान गहू मस्त झालेले आहेत। आता हे मी काढून घेते। आता यात आपण तांदूळ घालून घेऊया। तांदळाला फक्त 2 मिनिट लागणार आहे, फक्त थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा कच्चेपणा कमी होईपर्यंत तांदूळ भाजायचे आहेत आपल्याला। तांदूळ काही त्याचा आवाज येणार नाही किंवा ते फुलणार नाहीत, फक्त रंग थोडा चेंज होईल। मध्यम गॅसवर असे हलवून घ्यायचे। हे बघा, तांदळाचा रंग बदलला आहे। आता आपण हे काढून घेऊया। सगळं मी एका ते परात घेतली त्यातच काढते। आता आपण चणे भाजून घेऊया। चणे पण 2च मिनटं भाजायचे आहेत आपल्याला। हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत, आणि चणे बघा सुकलेले दिसत होते, ते छान फुलले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण साबुदाणे भाजून घेऊया। साबुदाण्याचा पण थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला, 1-2च मिनटं। हे बघा, आपले साबुदाणे 2 मिनटं छान भाजून झाले, रंग पण बदललेला आहे। आता मी हेही काढून घेते। आता आपण ज्वारी भाजून घेऊया। असं सतत हलवत छान भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे सर्व पदार्थ हलके होतात आणि पचायला जड जात नाही, आणि फार पौष्टिकही होतात।
अशीच आपण 2 ते 3 मिनटं ज्वारी छान भाजून घेऊया। हे बघा ज्वारीच्या बघा लाया फुटायला लागल्यात, हे आपण काढून घेऊया। आता आपण मुगाची डाळ घालूया। ही पण छान 1.5 ते 2 मिनटं भाजून घ्यायची, कारण ही छोटी असते। हे बघा आपली डाळ छान सोनेरी रंगाची झाली आहे, भाजून मस्त अशी 2च मिनटं लागली आहेत। ही आपण काढून घेऊया। आता आपण उडदाची डाळ घालून घेऊया। ही पण 1.5 ते 2 मिनिट भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत। ही बघा आपली ही डाळ पण छान लालसर अशी भाजून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपण हे धणे घालूया। गॅस पूर्ण बारीक करायचा आहे, कारण तापलेले आहे कढई आणि हे जळायला नाही पाहिजे। पूर्ण बारीक गॅसवरच हे धणे आणि जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याचा पण मस्त भाजले गेल्यावर एकदम छान असा सुगंध येतो। असे सतत हलवायचे आणि फक्त हे एखादा मिनिटभरच भाजायचे, जास्त भाजायचे नाही आहेत, नाहीतर मग ते कडवट थालीपीठ लागतील। म्हणून हे बघा सतत असे हलवत। हे बघा 1 मिनिट झाला आहे, धणे जिरे छान भाजले गेलेले आहेत। आपण हे काढून घेऊया। गॅस बंद करते मी, आपलं सगळं भाजून झालेलं आहे। हे बघा अतिशय सुंदर खमंग असा वास सुटलेला आहे आणि आपली ही थालीपीठ भाजणी तयार झाली आहे। किती छान दिसतंय बघा। हे मी तुम्हाला वेगळं भाजलेलं दाखवण्याकरता ठेवलं आहे। हे सगळं एकत्र करून डब्यात भरून दळून आणायचं आहे आणि पिठाला हवा नाही लागणार किंवा त्याचा वास नाही जाणार असं पीठ ठेवायचं आहे। झाकण हवाबंद डब्यात पीठ आणल्यावर भरून ठेवायचं आहे। आता आपण पीठ दळून आणल्यावर थालीपीठ बघूया। ही थालीपीठ भाजणी तुम्ही नक्की बघा। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज आहे, त्यावर क्लिक करा। अनिता केदार रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा। ते केल्यावर एक बेलचं चिन्ह येतं किंवा घंटीसारखं घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करा। ते केल्याने काय होतं की मी जे हे रोज व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल। और बघितल्यावर तुम्ही ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचे आहे। आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।